यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन है इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि रमाईच्या सर्व लेकरांनो, उद्या रमाईची जयंती आहे आणि त्या निमित्तानं मी रमाई या कादंबरीचा लेखक या नात्यानं तुम्हाला जय भीम करतो, जय रमाई करतो आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं मी रमाईला विनम्र कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो। भावंडांनो, ही माझी रमाई कादंबरी, तिची एक आवृत्ती आहे। ही पुण्याच्या एका प्रकाशकानं प्रकाशित केलेली आणि फार सुंदर काढलेली आहे आणि तिच्या इतरही प्रकाशकांनी, विशेषतः आमच्या युगसाक्षी प्रकाशनानं आजपर्यंत हिच्या 30 आवृत्त्या तरी काढलेल्या आहेत। ही कादंबरी एक लोकप्रिय कादंबरी आहे। भावंडांनो, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांवरती, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती प्रचंड वाङ्मय निर्माण झालेलं आहे आणि मला स्वतःला कुठेतरी मनातल्या मनात हे वाटत होतं की या 3 महामानवांच्या या जीवन साथीनी आहेत। आपण या 3ही महामानवांवरती लिहिलेलं आहेच, पण त्यांच्या या जीवन साथिनींवरती म्हणजे यशोधरा, सावित्री आणि रमाई, याही आपल्या सांस्कृतिक महामातांवरती आपण लेखन करावं असं मला प्रकर्षानं साधारणतः 1990 नंतर वाटायला लागलं आणि त्या दृष्टीनं घटना अशा घडत गेल्या की बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम झाले। एका कार्यक्रमामध्ये यवतमाळच्या महिलांचाच कार्यक्रम होता तो। प्रचंड त्या वैशाली नगरामध्ये मोठ्या संख्येनं आपल्या भगिनी बसल्या आहेत आणि ऐन वेळेवर मी काही मनाची तयारी करून गेलो नव्हतो। बाबासाहेब आंबेडकरांवरती बोलायचं होतं, पण आयोजकांनी ऐन वेळेवर हे सांगितलं की सर, आपण बाबासाहेबांवरती नेहमीच बोलता, आज आपण रमाईवरती बोला, कारण तो आपल्या भगिनींचा कार्यक्रम होता। मोठ्या संख्येनं भगिनी बसल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही विनंती मला केली आणि आता मी तर काही तयारी तशी केली नव्हती, पण जे काही वाचलं होतं कमी जास्त बाबासाहेबांच्या अनुषंगानं, तर ते वाचन डोक्यामध्ये होतं आणि वेळेवरती मग मी माझं भाषण असं मनातल्या मनात जुळवलं आणि बोललो। माझ्या लक्षात असं आलं की त्या मैदानामध्ये बसलेल्या असंख्य बाया रडत होत्या आणि आपले पुरुषही रडत होते। मला हे पाहून एका अर्थाने नवलही वाटलं आणि रमाईच्या जीवनाचं हे जे सामर्थ्य आहे, पुढच्या माणसाला एका अर्थानं अंतर्मुख करण्याचं,
स्वतःशी जुळवून घेण्याचं हे जे सामर्थ्य आहे आणि आपली महत्ता पटवून देण्याची ही जी तिची शक्ती आहे, तिचा त्याग आहे, तिची करुणा आहे, बाबासाहेबांसंबंधी, बाबासाहेबांसाठी तिनं ज्या खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले, मेहनत घेतली, जे दारिद्र्य उपसलं तिनं, तर ते सगळं या भगिनींना, या बांधवांना एका अर्थानं वेगळं वाटत होतं. आणि बाबासाहेबांसाठी इतकं सगळं करणारी ही रमाई लोकांच्या काळजामध्ये जाऊन बसत होती, हे मी बघत होतो. आणि मी तिथं निर्णय घेतला भाषण संपल्यानंतर की आपण रमाई संबंधी लिहिलं पाहिजे. असाच दुसरा कार्यक्रम अमरावतीच्या संबोधी विहारामध्ये घेतला गेला. तिथे अर्थात आधी विषय सुचवला होता की यशोधरा, सावित्री आणि रमा या तिघींवरती आपण बोलावं. आणि मग थोडीशी तयारी करून मी गेलो. आणि त्याच्यानंतर मी ही कादंबरी मानसिक पातळीवर रमाईची पहिल्यांदा एक प्रतिमा मी निर्माण केली. काही कादंबऱ्या मी वाचल्या होत्या, नाही असं नाही, पण मला ते तसं पटण्यासारखं किंवा आवडण्यासारखं नव्हतं. मला माझ्या दृष्टिकोनात जन्माला आलेली रमाई हवी होती. खरं म्हणजे रमाईचा मृत्यू हा 1935 सालचा वगैरे बरं का, पण त्यावेळेला बाबासाहेबसुद्धा पूर्ण बाबासाहेब झालेही नव्हते. खरं म्हणजे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास हा संविधानाच्या नंतर आणि त्याच्याही नंतर धम्मस्वीकाराच्या नंतर पूर्ण बाबासाहेब आपल्या पुढे उभे राहतात. पण हा सगळा विकास बाबासाहेबांचं हे उत्तुंग गगनभेदी व्यक्तिमत्व हे रमाईला माहीतच झालं नव्हतं. त्याच्या आधीच तिचा मृत्यू झालेला होता. अर्थात बाबासाहेबांचा पुढचा हा सगळा जो अंतरिक्षपणा, विराटपण रमाईला बघता आलं नाही, हे खरं आहे. आणि त्या दृष्टीनं रमाई काही बौद्ध झाली नव्हती, हेही खरं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण तत्वव्यूह किंवा तत्वज्ञान तोपर्यंत तिला माहिती होण्याचं कारणही नव्हतं. एक संसार करू बाई, पण त्याच्याही पेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हे क्रमानं स्वतंत्र मजूर पक्ष आहे, त्याच्यानंतर संविधान आहे, त्याच्यानंतर धम्म आहे, ह्या सगळ्या प्रक्रियांमधून बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे एवादी तत्वज्ञान, सर्व मानव समतावादी तत्वज्ञान, हे विलक्षण तत्वज्ञान आहे. ते एका बाजूनं बुद्धिप्रामाण्यवादीही आहे आणि दुसऱ्या बाजूनं मानव सन्मान प्रामाण्यवादीही आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणणं कठीण असतं. आणि म्हणून हे बाबासाहेबांचं तत्वज्ञान पुढं साकार झालं, तेही रमाईला बघता आलं नाही किंवा वाचता आलं नाही. या अवस्थेमध्ये मी रमाईचं हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यापुढे उभं करीत होतो. मला लिहायचं होतं, माझ्या सांस्कृतिक महामातेवरती मला लिहायचं होतं आणि ते माझ्या पद्धतीनंच लिहायचं होतं. तर त्यामुळे मी रमाईची एक प्रतिमा डोळ्यापुढे आणत होतो. आणि ती बौद्ध झाली नव्हती तरी 56 साली बाबासाहेब बौद्ध झाले. मनानं ते खूप आधीच बौद्ध झाले होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्याच्याही आधी. आणि केळुस्करांनी त्यांना बुद्धाचं चरित्र दिलं त्यावेळेला मनानं ते बौद्ध झाले. पण जनांसाठी मात्र ते 1956 साली बौद्ध झाले. हे आपल्याला माहिती आहे.
या अर्थानं रमाई काही बौद्ध झाली नव्हती, पण बाबासाहेबांच्या बरोबर ती बाबासाहेबांच्या विचारानुसार जगत मात्र होती. बाबासाहेब जर मनानं बौद्ध झाले होते मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर, तर बाबासाहेबांच्या सहवासात असणारी रमाई सुद्धा या भीमराव आंबेडकरांच्या बरोबर मनानं का होईना बौद्ध झाली होती. असा निर्णय माझ्या मनानं घेतला पहा. आणि हा निर्णय मनातल्या मनात मी घेतला की रमाई बौद्ध झाली नव्हती, पण मनानं ती बौद्ध झाली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहणारा कोणताही मनुष्य 1956 सालापूर्वीचाही मनानं बौद्ध होणं अपरिहार्य होतं. या परिस्थितीमध्ये रमाईनं जे कष्ट उपसले ते तर माझ्या डोळ्यापुढे होतेच, पण त्याच्याही पेक्षा मला रमाईचं हे मानसिक बौद्धपण हे जास्त मोहित करीत होतं. आणि त्या दृष्टीने मी रमाईची प्रतिभा डोळ्यापुढे उभे केले. भावंडांनो, ही 1991-92 सालची गोष्ट असेल. त्यावेळेला मी रमाई लिहिली बरं का. एका एकांतामध्ये विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये बरं का जात होतो, विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये जात होतो. आणि सकाळी जात होतो आणि संध्याकाळीच परत येत होतो. एखादी पोळी घेऊन जायचो, म्हणजे जास्त खाल्लं तर सुस्ती येते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आपल्याला सुस्ती येता कामा नये, आपल्या प्रतिभेवरती काहीही इलाज वाईट प्रकार घडू नये. आणि म्हणून मी जेवण कमी करत होतो आणि दिवसभर रमाई लिहित होतो. 5 दिवसात मी या प्रकारे रमाई लिहिली. आणि आपल्याला हे सांगतो भावंडांनो, वेगवेगळ्या स्तरातील वाचकांची पत्रे किंवा वाचकांचे फोन मला येतात आणि ते सांगतात, साहेब रमाई वाचताना आम्ही इतके रडलो, असे रडतो, रडल्याशिवाय ती वाचताच येत नाही. हे रडणं हे सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना व्यापणारं आहे. मला यावेळेला असं वाटलं की या माणसांची ही पत्र वरच्या वर्गातल्या, खालच्या वर्गातल्या किंवा मध्यम वर्गातल्या सगळ्या माणसा, केवळ स्त्रियांचे फोन नाही, पुरुषांचेही फोन. मला हे वाटलं की रमाईचं हे जे दुःख आहे, हे दुःख म्हणजे आसवांच्या लिपीतच लिहिलं जाऊ शकतं. हे दुःख शब्दांनी नाही लिहिता येत. या दुःखाचा आविष्कार शब्दांनी नाही करता येत. मग आपण अश्रूमधून, अश्रूंच्या माध्यमातून हे दुःख मांडत असतो. मग हे दुःख मांडताना जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांनाही अश्रूंचं व्यक्तिमत्व प्राप्त झालेलं असतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून अनेक लोक रडतात त्याचा अर्थ ते काही दुबळे होतात असं नाही. रमाईनं काय काय केलं आपल्या बाबासाहेबांसाठी ह्याचा अनुभव त्यांना येतो ती कादंबरी वाचताना. आणि या बाईबद्दलची, रमाईबद्दलची कृतज्ञता त्यांच्या मनात दाटून येते. हे अश्रू रमाईसाठी असतातच, पण ते बाबासाहेबांसाठीही असतात. हा बाबासाहेब या अश्रूंनी उभा केला, या कष्टांनी उभा केला. म्हणून मी रमाईमध्ये एक मोठं पत्र लिहिलं आहे पहा. प्रदीर्घ पत्र आहे, 5-7 पानांचं, मला वाटतं 7-8 पानांचं असेल. तू नसतीस तर. हे पत्र हिंदीमध्ये प्रकाशित, कोणीतरी अनुवाद त्याचा केला आणि ते प्रकाशित केलं. तर हिंदी भागातून फोन यायचे लोकांना, संबंधित लोकांना, की हे पत्र आम्हाला बाबासाहेबांच्या कोणत्या पुस्तकात मिळेल. आणि मग हे लोक मला फोन करायचे, सर आम्हाला संदर्भ सांगा, हे पत्र कोणत्या पुस्तकात आहे. मी हे सांगायचो, बाबासाहेबांच्या कोणत्याही पुस्तकात हे पत्र नाही आहे. हे पत्र माझ्या डोक्यात आहे.
ते डोक्यात होतं आणि डोक्यातून ते कागदावर आलं. हे मी त्यांना सांगत होतो. मी संदर्भ काय सांगू, माझ्या डोक्याचाच संदर्भ तुम्ही घेतला पाहिजे, दुसरं काहीच नाही आहे. तर काय होतं माहिती आहे का, बाबासाहेब या पत्रामध्ये रमाईला सांगतात, तू नसतीस तर काय झालं असतं. ही सगळी कृतज्ञता बाबासाहेब स्वतः सांगतायत की काय या बाईनं, ही बाई नसती तर माझं काय झालं असतं. अनेक पातळ्यांवर अनेक संदर्भांमध्ये बाबासाहेब सांगतात की रमाई तू नसतीस तर हे अवघड झालं असतं, मलाच सगळं जगणंच अवघड झालं असतं, हा सगळा गड चढणंच अवघड झालं असतं, या शिखरावर जाणंच अवघड झालं असतं. तू होतीस, तुझ्या सदिच्छा होत्या, तुझे कष्ट होते, तुझे अश्रू होते. या अश्रूंनी मला त्या गडाच्या शिखरावरती, त्या पर्वताच्या शिखरावरती चढण्यासाठी तुझ्या अश्रूंनी मला एक प्रकारे प्रेरणा दिलेली आहे, मला भाग पाडलेला आहे. खरं म्हणजे प्रेरणा दिली आहे म्हणण्यापेक्षा हे अश्रू माझ्यासाठी प्रेरणा आहेत रमाई तुझे. हे कष्ट माझ्यासाठी, एक बाई आपल्यासाठी इतकी कष्ट घेते, स्वतःचा जीव पाखडते, स्वतः उपाशी राहते, अर्धपोटी राहते, आपल्या लहान मुलांचा सांभाळ करते आणि आपलं दुःख हे मला कधी सांगतच नाही. आपली उपासमार होते ही कधी मला ती सांगत नाही. ती मनातल्या मनात सगळे हे पहाड पचवते दुःखांचे, ती मनातल्या मनात सगळे आसवांचे सागर रिचवते, मला काहीही सांगत नाही. तुम्हाला खरं सांगतो, माणसाची सायकॉलॉजी ही मानसिकता असते की आपल्यासाठी जर इतकं कोणी झिजत असेल तर त्या झिजण्यासाठी आपणही काही केलं पाहिजे, त्या झिजण्याला आपण न्याय दिला पाहिजे, त्याच्यावरती आपल्या हातून अन्याय होता कामा नये. ही जाणीव बाबासाहेबांना त्या शिखरावरती घेऊन गेली आणि ते रमाईचे अश्रू बाबासाहेबांच्यासाठी एका अर्थानं पायऱ्या झालेले आहेत. या अश्रूंच्या पायऱ्यांवरून पुढे 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 बाबासाहेब जात राहिले. भावंडांनो, या अश्रूंना धन्यवाद दिले पाहिजेत, या कष्टांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि म्हणून मी ही रमाई कादंबरी लिहित होतो, ती मनानं बौद्ध झाली होती. म्हणूनच हिंदू धर्मातील कोणतीही प्रथा किंवा रिवाज किंवा कोणत्याही प्रकारची गोष्ट तिच्या आयुष्यात मी ठेवली नाही. माझ्या लेखी ती मनानं बौद्ध झालेली भिक्खुनीच होती. खरं म्हणजे हे लक्षात ठेवा. आपण हे पाहिलं की ती काही बौद्ध झाली नव्हती, 56 साल तिनं बघितले नाही, पण मनानं बौद्ध झालेली ही बाबासाहेबांच्या बरोबर कोणीही जगत असला तरी तो मनानं बौद्ध होणं अटळच होतं. आणि या अर्थानं रमाई बौद्ध झाली होती. ती हिंदू धर्माचा त्याग करून बाबासाहेबांबरोबर बौद्ध झाली होती. म्हणून हिंदू धर्मातील कोणती देवी देवता, कुठली यात्रा जत्रा मी तिच्या आयुष्यात येऊ नाही दिल्या. ही एका बाजूनं बाबासाहेबांची रमाई आहे आणि दुसऱ्या बाजूनं ही कादंबरी रमाई ही यशवंत मनोरांची रमाई आहे. त्याच्या कल्पनेनं चितारलेलं हे चित्र आहे, ही प्रतिमा आहे रमाईची. आणि ती पूर्ण एका अर्थानं ज्याला म्हणतो ना, यशोधरेचीच प्रतिमा आहे. पहा, बुद्धाच्या आयुष्यात यशोधरा, ज्योतिरामांच्या आयुष्यात सावित्री, तशी बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाई. भावंडांनो, मी सांगितलं पाहिजे, यशोधरेनं काय काय भोगलं हे आपल्याला माहिती आहे. बुद्ध तिला विचारविनिमय करूनच गेला, तिने त्याला परवानगी दिलीच होती सिद्धार्थाला, पण परवानगी दिल्यामुळे तिच्या मनाचे
जी अवस्था होते, तिच्या मनात दाटून आलेला शोक होता, तो काही संपत नाही. त्याला उत्तरच नाही आहे. परवानगी दिली खरी, पण नंतरचा भोगवटा तिला जो भोगावा लागला तो तिच्या आयुष्यात आहे. तो मी माझ्या यशोधरा नावाच्या कादंबरीत मांडलेला आहे. यशोधरा मी माझ्या एका कवितेत लिहिला आहे भावंडांनो, की बुद्धा तू वनात एकटा होतास, पण मी यशोधरा होतीच. दाटलेला गळा घेऊन यशोधरा होतीच त्या वनामध्ये तुझ्या अवतीभोवती वाऱ्यासारखी. हे जे आहे ना, तिनं सगळी सुख नाकारली, आपलं सौंदर्य नाकारलं, राख फासून घ्यायची, आपण चांगलं दिसू नये यासाठी सुख नाकारली. राजवाड्यात या यशोधरेनं एका अर्थानं एका दुःखितेचं जीवन पत्करलं सिद्धार्थ गेल्यानंतर. हे कष्ट आहेत पा. तुम्हाला सांगतो, सिद्धार्थ पुढे बुद्ध झाला, हे सगळं खरंच आहे, आपल्याला माहितीच आहे. पण तरीही सिद्धार्थाला आणि पुढे बुद्धाला हे माहीत आहे की यशोधरेची आसवं आपल्या प्रवासात पायऱ्यांची भूमिका करतायत. ज्योतिराव फुल्यांना हे माहिती आहे. ज्योतिराव फुल्यांना हे माहीत आहे की सावित्रीबाई फुले काय काय सहन करतायत आपल्यासाठी, काय काय यातना भोगते ती आपल्यासाठी सावित्रीबाई, हे ज्योतिराव फुल्यांना माहीत आहे. आणि तिचेही कष्ट, तिच्याही कष्टांच्या पायऱ्या ज्योतिराव फुल्यांच्या त्या गगनभेदी अवस्थेला जाण्यासाठी तिचे कष्ट पायऱ्या झालेले आहेत. भावंडांनो, ही रमाई कादंबरी मी लिहिली बरं का. आणि मला ही एक वाटतं बरं का, आता थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं तर, रमाई ही कादंबरी या कादंबरीतली रमाई कष्ट भोगते, खस्ता खाते, हे खरंच आहे. पण त्याच्याही पेक्षा ही एका गरीब माणसाची मुलगी होती. मोलमजुरी करणारा तिचा बाप होता, तिची आई गरीब होती, तिचे वडील गरीब होते, त्यांच्या पोटी जन्माला आलेली रामू. हिला आयुष्यात काही कल्पना केली नव्हती की आपल्या आयुष्यात असं घडेल. गगनापेक्षाही उंच, अंतरिक्षापेक्षाही मोठ्या माणसाशी आपलं लग्न होईल याची कल्पना तिला असणं शक्यच नव्हतं. पण ही रामू पुढे बाबासाहेबांच्या आयुष्यात आली असं म्हणण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी तिला आपल्या आयुष्यात घेतलं. आणि या रामूचं जीवनच बदलून गेलं. आता रामू रामू राहिली नाही, रमा रमा राहिली नाही, ती रमाई झाली बरं का. या अर्थानं रमाई ही एक आदर्श मुलगी आहे, आदर्श पत्नी आहे, आदर्श सून आहे, आदर्श माता आहे. आदर्श, अनेक आदर्श रमाईमध्ये असे एकत्रित आलेले आहे. ही आदर्शांची प्रतिमा आहे ती. काय होतं माहिती आहे का, तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की बाबासाहेब आणि रमाईचे कधी कधी भांडणं होत असत. भांडणाचं कारण कोणतं असे, काही नाही, तुम्ही शिकता इतकं, माझ्या वाट्याला तुम्ही येत नाहीत, अभ्यास करत राहता, परदेशात जाता, असं करता तसं करता, आणि माझ्या वाट्याला तुम्ही येत नाही. रमाईचा त्रागा होत असेल, तिचा जीव असा कळवळत असेल, ती बाबासाहेबांजवळ आपलं हे मन व्यक्त करीत असेल. भांडण या पातळीवरचं. त्याला बाबासाहेब गमतीनं तिला म्हणत असत, तू अशी जर भांडणं करशील ना तर मी दुसरी पत्नी करीन. मग रमाई त्यांना दम देत असे, करून पहा बरं. अशा प्रकारची भांडणं असत, मोठी गमतीची भांडणं असत, मोठी
प्रेमाची भांडणं असत, परस्परांना जपणारी भांडणं असत. हे असं पहा. या तशाच एका अवस्थेमध्ये बाबासाहेब परदेशातून आल्याने रमाई अशी काहीतरी करायला लागली, तक्रारी करायला लागली. तुम्ही भाजीपाला आणत नाही, तुम्ही काही हे आणत नाही, ते आणत नाही, घरामध्ये सगळं मला करावं लागतं वगैरे वगैरे. त्याला बाबासाहेब आंबेडकर बाजारात गेले आणि 2 पिशव्या भाज्या आणल्या भरून भरून आणि त्या रमाईपुढे टाकल्या. रमाई काय म्हणाली, ह्या इतक्या भाज्या आपण किती दिवस खायच्या, त्याच्यातल्या अर्ध्याहून जास्त तोपर्यंत सडून जातील. म्हणजे एक तत्त्वज्ञानी बाबासाहेब घरात भाज्या किती न्यायच्या हे मात्र बाबासाहेबांना रमाईनं सांगितलं. ज्या भाज्या उपयोगाच्या ठरणार नाहीत, त्या फेकाव्या लागतील सडल्यानंतर त्या भाज्या. असं बाबासाहेबांचं रमाईचं हे संबंध होते, गमतीचे होते, मोठे छान होते, मधुर होते बरं का, प्रेमाचे होते, आदराचे होते. अशी ही रमाई या सगळ्या गोष्टींचा आदर्श आहे बरं का. आणि तिच्या आयुष्यामध्ये या कादंबरीत मी हे सांगितलं आहे की मरणांनी कसा कसा धुमाकूळ घातला आहे रमाईच्या आयुष्यामध्ये. अगदी तिच्या बापाच्या, तिच्या आईच्या मृत्यूपासून, सासऱ्याच्या मृत्यूपासून, मुलांच्या मृत्यूपासून असे सगळे मृत्यू रमाईनं पाहिले. आणि म्हणून मला या कादंबरीचं पहिलं वाक्य भावंडानं असं लिहावं लागलं. ते कसं आलं मला काही कळत नाही आज. म्हणजे ती सगळी प्रतिमा, तिचं आयुष्य पाहिल्याच्या नंतर माझ्या डोक्यात या कादंबरीचं पहिलं वाक्य आलं. ते रमाईच्या तोंडी आहे, लहानपणी कोणाचेही आई बाबा मरू नयेत. हे विलक्षण वाक्य आहे पहा. हे वाक्य ही कादंबरी पोटात वागवते आपल्या. एका वाक्याच्या पोटात या कादंबरीचा सगळा अवकाश सामावलेला आहे. तिच्या वाट्याला काय काय आलं ते सगळे ह्या एका वाक्यात आहे. मरणांनी काय 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 तिला छळलं ते सगळे या एका वाक्यात आहे. अशा प्रकारे ही रमाई बरं का या कादंबरीमध्ये मृत्यू केंद्रवर्ती आहे. आणि या कादंबरीचा शेवट मृत्यूनं होतो आहे रमाईच्या. आपल्याला एक सांगतो, डॉक्टर श्रीराम लागू आणि नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू आणि सुहास जोशी यांनी ही कादंबरी मुंबई आकाशवाणी केंद्रावर वाचली होती. त्यावेळेला डॉक्टर लागू नागपूरला आले आणि ते इतके भारावून गेले होते माझ्या त्या कादंबरी लेखनानं. आणि मग म्हणे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती बरं का, आहे तो शेवट डॉक्टरांच्यासाठी मी लिहिला की या कादंबरीचा शेवट रमाईच्या मृत्यूनं होऊ द्या. रमाई शेवटी या कादंबरीनं, रमाई या शब्दाने कादंबरी संपली पाहिजे. आणि म्हणून मग मी ते शेवटचं प्रकरण लिहिलं आणि त्याच्यात मृत्यू मांडला आहे रमाईचा. हा मृत्यू मांडला आणि डॉक्टरांना इतका आनंद झाला बरं का. तर म्हणून मला असं वाटतं या कादंबरीभर मृत्यूनं थैमान घातलेला आहे आणि तिच्या आयुष्यावर आहे मृत्यू असा कोसळला आहे की तिची मरायची इच्छा नव्हती. ती बाबासाहेबाला म्हणत होती, बाबासाहेब तुम्ही मरणाला सांगा, माझ्या रामूला नेऊ नकोस, मला जगायचं आहे. तुमचं हे अंतरिक्ष पण आणि त्याचा अंतरिक्षाचा पिसारा, तुमचं हे सूर्य पण आणि त्या सूर्याचा पिसारा मला बघायचा आहे, अशी तिची इच्छा होती. खरं म्हणजे ही माझ्या शब्दात मी सांगतो आहे, जगायची इच्छा होती. पण रमाई ही यावेळेला हा सगळा मृत्यूचा मध्यवर्ती मृत्यू आहे या कादंबरीच्या. तिचं केंद्र मृत्यू आहे या कादंबरीचं. काय होतं माहीत आहे का, रमाईचं हे जीवन, मृत्यू केंद्री जीवन आपल्याला काय सांगतं हे जीवन, कष्टांना पराभूत कसं करायचं, यातनांना कसं थकवायचं, मरणांवरती कशी मात करायची, मरणांवर कसा विजय मिळवायचा, मरण कसं पराभूत करायचं. आणि रमाईनं हे मरण पराभूत केलेलं आहे. पराभूत या अर्थानं की तिच्या मरणानं ती मेली नाही रमाई. किंबहुना तोपर्यंत ती जितकी जिवंत होती त्यापेक्षा लाखो पटींनी तिच्या मृत्यूनंतर ती जिवंत झाली.
आणि सगळ्या लोकांची आई झाली, रमाई झाली, महामाता झाली. मृत्यूला कसं पराभूत करायचं, मृत्यूवरती कशी मात करायची, मृत्यूला कसं हरवायचं जगता जगता, आणि ते कष्टांनी निष्ठांनी मृत्यूवरती कशी मात करता येते, मृत्यूला कसा पराभूत करता येतं, हे रमाई आपल्याला सांगते. मला नम्रपणे असं वाटतं की रमाईच्या आयुष्याचं हेच मध्यवर्ती सूत्र आहे, हेच मर्म आहे रमाईच्या आयुष्याचं. आणि हे मर्म सांगण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आणि ती लोकांना खूप आवडते, लोकांना खूप काहीतरी देते ती, म्हणून लोक अफाट संख्येनं लोक ती कादंबरी वाचतात. म्हणून मी इथे थांबतो भावंडांनो, आणि तुमच्या माझ्या या मातेला, रमाईला, सांस्कृतिक महामातेला तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि मी स्वतः विनम्र अभिवादन करतो, कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. थांबतो. जय भीम, जय रमाई.